आणि आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाली आहे। एक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती। आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य। माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंचा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेला येण्याची देखील शक्यता आहे। कोकाटेंच्या अटकेची कुणकुण लागताच अजितदादा फडणवीसांना भेटले। कोकाटेंसंदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे सोपवला, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। कारवाई झाली तर खाती कुणाला द्यायची, फडणवीसांनी दादांना हा सवाल केला। मंत्री माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट बैठकीलाही दांडी दिसतीये। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सदनिका गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। बघा, बातमी मोठी आहे। देवगिरीवरती दादांची कोकाटेंसंदर्भात बैठक झालेली आहे। बैठकीनंतर अजित पवार लगेचच फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले। अजितदादा कॅबिनेटमध्ये पोहोचले, मात्र कोकाटेंची कॅबिनेटलाही दांडी पाहायला मिळते। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते। सदनिका प्रकरणी आता त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी आता कारवाई होणार आहे। कुठल्याही क्षणी आता अटकेसंदर्भातला निर्णय समोर येऊ शकतो, कारण अटकेसाठी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी TV9 ला दिलेली आहे। लवकरच न्यायालय या संदर्भातला निकाल देणार आहे, कारण जो अर्ज दाखल केला त्या अर्जावरती सुनावणी सुरू झालेली आहे। अटक वॉरंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला, त्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांची सदनिका गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई जी आहे त्यांच्या संदर्भात सुरू झालेली आहे। मात्र माणिकराव कोकाटे हे कॅबिनेटला सुद्धा गैरहजर आहेत। मोठी बातमी आहे, सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठल्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे। असं आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती। आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल। काही होणार नाही। केंद्र सरकार पाठीमागे आहे, राज्य सरकार पाठीमागे आहे। त्यामुळे शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत, कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं नाही। त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे, अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली आहे। मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, शेवटी कोर्टाची केस आहे, त्यांनाही वर जाण्याची संधी आहे, अपील करण्याची संधी आहे। किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे, कायदेशीर आहे, त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील। शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्पष्टपणे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। या सरकारच्या इतक्या धडाधड विकेट पडत आहेत, तरीही हे सरकार पारदर्शकतेचे ज्या पद्धतीने स्वतःची पाठ थोपटून घेत गुणगान करत आहे, मला वाटतं या सरकारला जरा एक मोठा आरसा प्रेझेंट घेऊन देण्याची गरज आहे। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार
कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्षाच्या वरची 2 वर्ष किंवा त्याच्या वरची शिक्षा जर त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही.